हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन. रोज रोज चहामध्ये अद्रक खिसून टाकायची तर थोडासा कंटाळाच येतो. तर मस्त 4 कप बनवायचा असेल चहा तर इथे अर्धा चम्मच टाकला ना तर काही म्हणजे अद्रक वगैरे खिसण्याची गरज पडणार नाही. तर एकदम टेस्टी आणि एकदम झटपट बनतो बघा चहा. तर इथे कसं आहे, डेली आपल्याला अद्रक खिसावी लागते, परत चहामध्ये टाकावी लागते. त्याच्यापेक्षा मस्त असा हा मसाला टाकला ना तर खूप छान लागतो बघा चहा. तर इथे मी बरेचसे काही खडा मसाले घेणार आहे तर सगळे काढून घेतलेत. तर एका प्लेटमध्ये मी टाकले 1 चम्मच इथे मी मिरे टाकलेत. परत त्याच्यानंतर दालचिनी टाकली आहे आणि हे जे मिरे मी टाकते आहे तर हे मोठ्या साईजचे मिरे आहे. हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर काही हरकत नाही आहे. तर इथे मी जायफळ घेतलं आहे, थोडंसं जायफळ घेतलं आहे, कापून घेतलं आहे चमच्याने, चाकूनी. तर इथे मी सोप घेते 1 चम्मच. हा जो चमचा आहे ना तर मी पोहे वगैरे खाते तर तोच चमचा आहे बघा आणि सगळ्यांकडे असतो. तर इथे लवंग पण घेतलेत 1 चम्मच. तर इथे कसं आहे, लवंग मिरे झालं हे सर्दीसाठी खूप चांगले असतात आणि म्हणजे सर्दी लवकर होत नाही किंवा झाली तर खूप चांगलं असतं. तर इथे मी विलायची घेतली आहे 2 चम्मच. परत इथे मी गवती चहा, तर गवती चहा तुमच्याकडे असेल तर घ्या, नसेल तर त्याची पण काही हरकत नाही आहे. पण इथे गवती चहाचा आपण मसाला बनवतोय तर ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. तर इथे मी तुळशीचे पानं घेतलेत, कमीत कमी 10 ते 12 तुळशीचे पानं घेतलेत. इथे मी अद्रकची पावडरच घेते. जर तुमच्याकडे अद्रकची पावडर नसेल तर तुम्ही सुक्कीवाली अद्रक पण घेऊ शकता, वाळलेली अद्रक. ती किराणा दुकानामध्ये आरामशीर भेटते बघा. तर इथे मी सगळे मसाले बनवून म्हणजे काढून घेतलेत. तर इथे मी तुळशीचे पानं जे आहे तर ते छान त्याला असं एकदम क्रिस्पी बनवणार आहे. चांगलं त्याला म्हणजे भाजून घेणार आहे, परतून घेणार आहे, एकदम क्रिस्पी असं करून घेणार आहे. तर छान त्याला परतून घ्यायचे, म्हणजे एकदम असं जेव्हा आपण कढईमध्ये जेव्हा किंवा पॅनमध्ये भाजतोय तर छान असे ते तुटल्या गेले पाहिजे. आणि एका परातीमध्ये किंवा एका प्लेटमध्ये छान त्याला काढून घ्यायचे. एकदम तसंच सोडायचं नाही आहे, नाही तर मग ते जळू पण शकतात. तरी इथे मी त्याच्यानंतर गवती चहा घेते आहे. तर गवती चहा इथे माझ्याकडे ऑलरेडी सुकलेलाच होता, म्हणजे वाळलेलाच होता. जर तुमच्याकडे ओला असेल तर थोडंसं त्याला उन्हामध्ये किंवा फ्रीजमध्ये पण ठेवला ना 4 ते 5 दिवस तर तो ॲटोमॅटिकली तो सुकतो आणि कडक होतो. तर इथे मी गवती चहा घेतला आहे, खूप सारा गवती चहा घेतला आहे. त्याला पण छान परतून घेतलं आहे, एकदम त्याला पण क्रिस्पी आणि कडक केलं आहे. म्हणजे मिक्सरमध्ये काढताना ते एकदम म्हणजे छान निघेन, ते बारीक निघेन. तर त्याच्यानंतर मी काय करते की पॅनमध्येच गॅस कमी ठेवते बघा, जास्त फुल गॅस ठेवायचा नाही आहे. तर इथे खडा मसाले भाजताना जे मोठ्या साईजचे खडा मसाले आहे तर त्याला भाजायला जास्त वेळ लागतो, तर ते पहिले भाजून घ्यायचे, परतून घ्यायचे. तर इथे मी दालचिनी टाकली आहे, परत ते मोठेवाले मिरे होते ना ते टाकले, त्याला छान परतून घेतले. त्याच्यानंतर विलायची टाकली, विलायचीला पण छान परतून घ्यायचे. तर इथे काय करायचं आहे की जे मोठ्या साईजचे खडा मसाले आहे तर त्याला छान परतून घ्यायचे. त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप जे बारीक बारीक मसाले आहे, खडे मसाले, ते टाकायचे. तर इथे मी लवंग टाकलेत आणि मिरे टाकलेत, त्याला पण छान परतून घेते. छान त्याला गरम आणि कडक म्हणजे एकदम असं कलर वगैरे चेंज नाही करायचं आहे त्याला, पण छान त्याला भाजून घ्यायचं आहे. म्हणजे हातात जेव्हा घेऊन आपण तर तो छान गरम झालेले असावे. तर छान त्यांना परतून घेतलंय. त्याच्यानंतर ती दालचिनी थोडीशी कापून घेतली होती मी, तर ती पण त्याच्यामध्ये टाकली आहे. आणि सोप 1 चम्मच, तर ती पण छान, म्हणजे सोपला कसं आहे जास्त वेळ नाही लागत गरम व्हायला, ते लगेच होतं. तर त्याच्यासाठी मी लास्टला ते टाकलंय. तर छान सगळ्या मसाल्यांना छान परतून घ्यायचे, एकदम गरम कडक करायचे. म्हणजे कसं आहे की जो मसाला आहे तर तो छान भरपूर दिवस टिकेन. म्हणजे 1.5 ते 2 महिने तर आरामशीर हा मसाला टिकतो बघा. आणि लगेच ज्या प्लेटमध्ये आपण गवती चहा काढला होता त्या प्लेटमध्येच काढून घ्यायचे. तर इथे मी लास्टला अद्रकची पावडर जी आहे घेतलेली 3 चम्मच, तर त्याला पण छान परतून घ्यायचं आहे. याचा पण कलर वगैरे चेंज नाही करायचं आहे, पण कमीत कमी एखादा मिनिट तरी छान त्याला पॅनमध्ये
एकदम परतून घ्यायचे, भाजून घ्यायचे त्याला. तर इथे एकदम गॅस कमी ठेवला आहे मी. तर ह्या पावडरला एकदम तसं सोडायचं नाही आहे. जर तुम्ही पावडर नाही घेतली आहे, अद्रक घेतली आहे, सुकी अद्रक जर का घेतलेली असेल त्याला पण छान परतून भाजून घ्यायचे. तर इथे जे मसाले आहे तर ते बनवून तयार आहे. सगळे मी भाजून घेतलेत छान आणि थोडंसं त्याला 1-2 मिनटं साईडने ठेवलं आहे. तर इथे थंड होण्यासाठी मी त्याला साईडने ठेवलं आहे आणि लगेच सगळे मसाले छान थंडे झालेत. लगेच मिक्सरमध्ये मी ॲड करते आहे त्याला आणि एकदम छान त्याला असं बारीक करून घ्यायचे. तर इथे एकदम बारीक पण नाही करायचे आणि एकदम जाड पण नाही ठेवायचे. तर इथे कसं आहे की आपण जेव्हा चहा बनवतो ना तर त्याचा आरक जो आहे मसाल्यांचा तो उतरला पाहिजे आणि एकदम चहा बनवताना आहे ना असा मस्त असा कडक चहा लागला पाहिजे. तर इथे बघू शकता किती छान मस्त असं बारीक झालं आहे बघा. ते मी जास्त एकदम फाईन पावडरनी बनवली त्याची. म्हणजे मी जसं सांगितलं की मला फक्त त्याचा जे मसाल्यांचा आहे तर त्याचा फक्त आरक उतरवायचा आहे चहामध्ये. तर त्याच्यासाठी मी अशी मस्त थोडीशी जाडसर अशी मसाला बनवला आहे. तर एका एअरटाईट डब्यामध्ये त्याला टाकायचे. म्हणजे कसं की एअरटाईट डब्यामध्ये याच्यासाठी ठेवायचे की त्याचा जो वास आहे तर तो निघून नाही गेला पाहिजे त्याच्यासाठी. तर छान असं मस्त एखादा टिश्यू पेपर किंवा एखादा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे आणि छान त्याला पॅक करून ठेवायचे. जर असं पॅक करून ठेवलं ना तर 2 महिने हा मसाला आरामशीर टिकतो, खूप छान लागतो आणि चहाची पण तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. मला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्त रहा, मस्त रहा, चांगलं